बघा इथं पिलूला मेहंदी काढली मी. आता मला काढायची, जशी जमली तशी काढली फास्ट एकदम. आता मला काढायची, आता मी काढते. मी बघणार आहे, एकाच हातावर काढणार आहे कारण आधीची आहे थोडी अजून. बघते कैशी लगे मेहंदी. एकदम भारी मस्त ना. ते को निकालने की क्या नहीं ना, निकालने की क्या बोल पिलू कुछ ना. हां माझी बघा एवढीच डिझाईन झाली हातावरची काढून. दिसते का तुम्हाला? काय काढते मला माझंच समजत नाही आहे, पण काढते काहीतरी. पूर्ण झाल्यावर आता दाखवते. पिला तिरे ती का पिल्या हाता इथं मेहंदी सुकवत बसली. तर आता चला माझी काढते आणि मग भेटते तुम्हाला. एवढीच झाली मित्रांनो. दुसरा पार्ट पण इथं झाला आहे आपल्या मेहंदीचा. आता मला तिसरं काय काढू तेच कळत नाही आहे, तरी पण बघते काहीतरी काढते. हाय माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मी पण तुमची ताई मस्त आहे, मजेत आहे. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यात आधी मला सांगा, माझ्या हातावरची मेहंदी कशी आली? मीच काढली बरं का. कशी आली नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तर ही आहे लग्नाच्या आधीची प्रिपरेशन. ऐन वेळेस झालेली गोंधळ हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. लग्नाच्या 1 डे आधी काय काय असतं, काय काय नाही ते सगळं. तर मित्रांनो बघा, आपली मेहंदी पूर्णपणे आता झाली आहे. आता मी कशी डिझाईन काढली, काय काढली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो तुम्ही म्हणता लग्न कोणाचं, काय विषय आहे, तर ते तुम्हाला पुढं कळेल बरं का. त्यामुळं व्हिडिओ आहे ना पूर्ण कंटिन्यू करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर बघा आपला आता नेक्स्ट डे झाला आहे, म्हणजे ज्या दिवशी लग्न आहे ना त्या दिवशी. आता मी अशी ज्वेलरी वगैरे काढून ठेवली, काय घालायचं काय नाही. पिलूला कुठला ड्रेस घालायचा ते कळत नव्हतं. सगळं घरात पसारा पडला आहे. त्यात एक मोठा गोंधळ झाला. आता गोंधळ काय होता, रईसला 2-3 दिवस आधी शूज आणले होते, ते काय बसत नव्हते. आता परत जाऊन दुसरे शूज आणलेत, कारण त्या शूज जिथून घेतले होते ते दुकान बंद होतं. त्यामुळे मला दुसरे शूज घेऊन यावं लागलं. एवढी मोठी गडबड झाली. आता अजून एक गडबड आहे, ते तुम्हाला आता पुढं ब्लॉगमध्ये कळेल. त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू करा. आता बघा माझ्या मेहंदीचा कलर कसा आला आहे. अजून खूप डार्क होणार आहे, तुम्हाला नंतर बघायला भेटेल. तर चला आता तुमचे दाजी आणि मी निघालो आहे बाहेर. ऐन वेळेस नवरीला काय गिफ्ट द्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता माझ्या पुढं. आणि मला ऐन वेळेस एक नवीन ड्रेस घ्यायचा होता. मला लग्नात नवीन ड्रेस, माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे म्हणजे मला नवीन ड्रेस पाहिजेच ना हो. त्यामुळं तुमच्या दाजीला घेऊन आता मी चालले बाजारात, की मला एकदम सुंदर एकदम छान ड्रेस पाहिजे. तर बघा आता आम्ही आलो आहे शांताई टेक्स्टाईलमध्ये. तर इथं पण कपडे खूप भारी भेटतात आणि तुमच्या दाजींच्या मित्रांचंच दुकान आहे. त्यामुळं पहिल्यांदा मी इथंच आले. म्हणलं माझ्याकडं वेळ पण नाही आहे आणि मला बाहेर लावलेल्या ड्रेसमधले 2-3 ड्रेस आवडले. मला ह्यातलेच पॅटर्न पाहिजे होते. तर चला बघू आता पुढं कसे काय भेटत आहेत ते. इधरच ना वैसे पण देखो तावे है. हाँ दाखवा तरी बघ. ये कैसा लगता है ना? कलर बोलो. ह्याला हे नाहीत का भाई? आहेत ना. ये अच्छा लग रहा, नहीं अच्छा लग रहा. ग्रे कलर दाखवा असे. हा कोणतं कोणतं कलर? तिथे 2 नंबरला लावला आहे ना, त्यातलं पण असेल तर ठीक. आहे ना. मेरे को नज़रों को ह्या चाट किया फिर सुनते के क्या इसमें. तर मित्रांनो माझं कसं आहे, मला जो पहिल्यांदा ड्रेस नजर अटकली तर माझी नजर ह्यांनी दुसऱ्या वेळेस हा ड्रेस टाकला. म्हणजे पहिला एक टाकला, नंतर दुसरा टाकला. तर मला हाच ड्रेस भरपूर आवडला आणि मला
म्हणजे वाटलं आतनं की हाच ड्रेस घ्यावा. तरी पण तुमचे दाजी मला एवढे कन्फ्यूज करत होते, हा नको हा छान वाटतो आहे, तो नको तो छान नाही वाटतो आहे. तर मी म्हटलं चला आधी मी चेक करून म्हणजे घालून बघते की कसा बसतो आहे कसा नाही, त्याच्यानंतर आपण बघूया कुठला घ्यायचा कुठला नाही. तर म्हणजे एवढे माझ्यासमोर त्या ताईनं ऑप्शन काढले की बघा हा चांगला आहे, हा न्यू पॅटर्न आहे. मला सिगार पॅटर्नमध्येच पाहिजे होता, पण त्यांनी भरपूर पॅटर्न काढले. पण मला आहे ना ह्याच ड्रेसवर बघताय आता ब्लॅक आणि ते ह्या ड्रेसवर नजर अटकली. मला दुसरा कुठला ड्रेस आवडत नव्हता आणि आता मी जाणार आहे ट्राय करायला की कसा दिसतो. तर मी ट्राय करायला गेले आणि ट्राय केल्यानंतर मला हाच ड्रेस एकदम परफेक्टली बसला आणि छान वाटलं. तर त्यामुळं बघू आता पुढं काय होईल ते. लई सिंपल लगता है तुझे शादी के हिसाब से, फिर रुको लई सिंपल है वो तो भी जरा है वो अच्छा है. ही डिझाईनमध्ये फरक आहे. हां, इथं फक्त फरक हां. आहे त्याला. तुम्ही वेळ में जमा काढू. वाईन कलर सेम. त्या पॅटर्नमध्ये हा कलर. सेम आहे. बोलो अभी नहीं बोलना है. तेरा का विषय है मेरे को ना ई पसंद है. मासूम बोलतो है ना. बघितलं का ते? फक्त इथं चेंज आहे त्याला एवढं. आणि कलर ह्याच्यापेक्षा जरा नाही ब्लॅकच कलर आहे, डिझाईन चेंज आहे. लाईट मध्ये दिसत. वो बाहर लगा है ना उसके से तुम कितना ही, पण मेरे को तो ह्याच नजर शादी के हिसाब से आज के दिन के हिसाब से ही ठीक. हां. तर मित्रांनो तुमच्या दाजींनी भरपूर गोंधळ केला बरं का की हा नको घेऊ, हा घे हा घे हा घे. तर आता तुम्ही सांगा फायनली मी कुठला ड्रेस घेतला असेल का माझा डिसिजन चेंज झाला आहे. बघू आपण किती जण गेस करतायत की मी कुठला ड्रेस घेतला तो आणि कुठला छान वाटतं ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का. तर मित्रांनो आता आपल्याला घ्यायचं आहे मेन महत्त्वाचं म्हणजे ब्रायडलसाठी एक गिफ्ट. आता काय घ्यायचं बरं का डोकंच चालत नव्हतं. आता म्हणजे मुलींकडं गिफ्ट देण्यासाठी भरपूर ऑप्शन आहे, पण लग्नात काय गिफ्ट द्यायचं ते महत्त्वाचं आहे. तर मी आता तुमच्या दाजींना घेऊन आले श्रीराम बाजारमध्ये, कारण की ह्यांचं कसं चालू होतं की नाही आली जा आपण त्यांना आहे ना महाराजांची फ्रेम गिफ्ट करूया. तर मी म्हटलं नको नाही का फ्रेम वगैरे भरपूर येणार म्हणलं. आणि ऑलरेडी तिला खरं सांगते एवढे फ्रेम आलते मी बघितले ना तर भरपूर. तर मला असं वाटलं की तिच्यासाठी काहीतरी यूज होईल असं काहीतरी तिला गिफ्ट देऊया की ते यूज करेल. कारण लेडीज कशी आता मी पण लेडीज आहे तर मला माहिती ना मला काय काय लागते काय काय नाही. तर किचनचे आयटम जास्त लागतात. तर मी कोणाला पण गिफ्ट द्यायला लागले ना म्हणजे लेडीजला कोणाची वास्तुक शांती वगैरे काय असते ना तर मी असं देते की ते यूज करतील आणि ते यूजमध्ये येईल. काहीतरी असं गिफ्ट बघितल्यावर भारी वाटायला पाहिजे. तर आता मी खूप ऑप्शन बघितले खूप पण मला त्यात एकच आवडलं. आता ते तुम्हाला पुढं बघायला भेटेल. आणि तुमचं काय मत आहे हो मित्रांनो ह्याच्यावर की गिफ्ट काय द्यायला पाहिजे. हां माझं पण ॲट्रॅक्शन फ्रेमकडं होतं बरं का की महाराजांची फ्रेम देऊ. तिला आवडतात पण नाही का असे फ्रेम वगैरे. परत मी म्हणलं की तिला येणार आता तिच्या मैत्रिणी पण भरपूर आहेत माझ्यासारख्या आणि नातेवाईक पण आहेत. तर भरपूर जण हे ऑप्शनमध्ये तिला देणार. पण आपण काहीतरी वेगळं देऊया असं माझ्या डोक्यात चालू होतं की ज्यानं करून ते यूज करेल आणि यूज करताना माझी थोडीफार तरी आठवण येईल तिला. तर मी खूप सारे इथं ऑप्शन बघतच होते फिरतच होते. मित्रांनो लग्न होतं अडीच पावणे 3चे लग्न होतं आणि आम्ही बाजारात फिरत होतो फलटणमध्ये 12 वाजता. लग्न होतं सोमेश्वरला. तर आमचं एवढा वेळ मंडेमध्ये फिरण्यात गेला आहे ना की काय सांगू तुम्हाला. तर मित्रांनो एवढे ऑप्शन बघितल्यानंतर मला हा बाउलचा सेट भरपूर आवडला. छान बाउलचा सेट होता. त्याच्याबरोबर ट्रे पण होता की आपल्याला म्हणजे सर्विंगसाठी पण प्रॉब्लेम होणार नाही. अख्खा सेट झाला. तर तिथं पण नजर अटकली होती. तर मग फायनल तोच केला आणि तोच सेट आम्ही तिला
गिफ्ट म्हणून घेतलं. त्याच्यानंतर मला घरात काय काय नव्हतं ते सुरी वगैरे ते चेक केलं, ते पण घेतलं आणि जे जे लागत होतं ते घेत चालले होते. तुमचे दाजी म्हणत होते परत येणं कधी होतं आहे कधी नाही, आणि गावातच राहतो बरं का आम्ही, काय लई लांब नाही राहत, पण तरी पण लवकर येणं होत नाही ना, त्यामुळं तुमचे दाजी म्हणले काय काय वाटते ते पटपट घे, लागते ते घे. तर बघा हे आमचं फलटणचं श्रीराम बाजार. कोण कोण फलटणला राहतं, कोण कोण बघते नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा. तर आता चला पॅकिंग करते आणि गिफ्ट रॅप करून आता इथून निघणार आहे. आणि कसं आहे मित्रांनो, खूप उशीर झाला, आता घरी जाऊन आहे ना, तो ड्रेस घेतला आहे ना त्याला आपल्याला बाई बसवायला द्यायची. आता ती परत बाई बसवून येणार, मग त्याच्यानंतर मी ड्रेस घालणार आणि मग आम्ही जाणार. तसं काही कपडे नाहीत असं नाहीत बरं का, पण मला आहे ना नवीन ड्रेस घ्यायचा होता तिच्या लग्नासाठी स्पेशली खास. तर बघू आता किती उशीर होतं आहे. लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट भेटणार आहे. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लगेच तुम्हाला लग्नात काय धमाल केली आम्ही, काय काय झालं ते तुम्हाला लग्नाच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तर चला मित्रांनो, बाय बाय गाईज, काळजी घ्या स्वतःची. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि एक प्रश्न विचारला आहे तुम्हाला की मी कुठला ड्रेस घेतला असेल, बघू मला पण कळू द्या की कोण कोण मित्रमैत्रिणी मला चांगले ओळखतात. जे बरोबर गेस करतील त्यांचं नाव मी व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहे, त्यामुळं बरोबर गेस करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कमेंटचा मी नक्कीच रिप्लाय करेल. चला गाईज, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.